श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 84 ते 88. 84वा श्लोक वाचूया. ब्रह्मण्यो ब्रह्मकृत ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः. भगवंताचं नाव आलंय ब्रह्मण्य. तप, वेद, ब्राह्मण आणि ज्ञान यांना ब्रह्म म्हणतात. यांचे हितकारी असल्याने, त्यांचं रक्षण करणारे असल्याने भगवान हे ब्रह्मण्य आहेत. ब्रह्मकृत, तप इत्यादीचे कर्ता भगवान आहेत आणि म्हणून ते ब्रह्मकृत आहेत. ब्रह्मा, ब्रह्मारूपाने भगवंत सर्वांची, सर्व जगताची रचना करतात आणि म्हणून ते ब्रह्मा आहेत. ब्रह्म, भगवान सर्वात मोठे आणि तसंच वर्धन करणारे आहेत. भगवंत हेच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. जो समस्त भेदरहित सत्ता मात्र, वाणीचा अविषय आणि स्वसंवेद्य आहे, त्या ज्ञानाचं नाव, त्या भगवंताचं नाव ब्रह्म असं आहे. ब्रह्मविवर्धन, ब्रह्म अर्थात तप, ज्ञान इत्यादींना वाढवणारे असल्याने भगवान ब्रह्मविवर्धन आहेत. ब्रह्मवित, वेद आणि वेदार्थांना पूर्णपणे जाणत असल्याने भगवंत हे ब्रह्मविद आहेत. ब्राह्मण, ब्राह्मण रूपाने लोकांना वेदांचा उपदेश करत असल्याने भगवंतांचं नाव ब्राह्मण असं आहे. तसंच समस्त वस्तूंना ब्रह्मरूपाने पाहणारे भगवान हे ब्राह्मण आहेत. ब्रह्मी, तप, वेद, मन, प्राण इत्यादी ब्रह्मवाचक पदार्थांचे अधिष्ठान भगवंत आहेत आणि म्हणून ते ब्रह्मी आहेत. ब्रह्मज्ञ, ब्रह्म अर्थात आपल्या आत्मभूत वेदांना पूर्णतया यथार्थ जाणणारे भगवान हे ब्रह्मज्ञ आहेत. ब्राह्मणप्रिय, ब्राह्मणांना प्रिय असल्याने भगवंत ब्राह्मणप्रिय आहेत किंवा ब्राह्मण ज्यांना प्रिय आहेत असे भगवंत हे ब्राह्मणप्रिय आहेत. 85वा श्लोक असा आहे. महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर महायज्वा महायज्ञो महाहविः. महाक्रम म्हटलंय भगवंतांना. भगवंतांचा क्रम म्हणजे भगवंतांचा पादविक्षेप, त्यांचं पाऊल हे महान आहे. त्यांचा वेग महान आहे आणि म्हणून त्यांचं नाव महाक्रम असं आहे. शन्नो विष्णू उरुक्रमः, महान पाद असणारे विष्णू आम्हाला शांती देवोत असं श्रुती म्हणते. असे भगवंत हे महाक्रम आहेत. महाकर्मा, भगवान जगताची उत्पत्ती इत्यादी महान कर्म करतात. भिन्न भिन्न अवतारात नाना प्रकारचे महान कर्म करणारे भगवंत हे महाकर्मा आहेत. महातेजा, ज्यांच्या तेजाने सूर्य इत्यादी तेजस्वी होतात, त्या भगवंतांचं तेज अत्यंत महान आहे आणि म्हणून ते महातेजा आहेत. सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादीमध्ये भगवंताचंच तेज आहे. तसंच भगवान शूरता इत्यादी गुणांनी अलंकृत आहे आणि म्हणून त्यांचं नाव महातेजा असं आहे. महोरग, भगवंत महान उरग म्हणजे वासुकी सर्परूप आहेत. सर्पाणाम अस्मि वासुकी असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात. मोठ्या सर्परूप अर्थात वासुकी रूप असल्याने ते महोरग आहेत. महाक्रतु, भगवंत हे यज्ञरूप आहेत. जे महान अश्वमेध इत्यादी यज्ञस्वरूप आहेत असे भगवान हे महायज्ञ म्हणवले जातात. महायज्वा, भगवान महान आहेत आणि लोकसंग्रहासाठी यज्ञानुष्ठान करणारे यज्वा सुद्धा आहेत आणि म्हणून त्यांना महायज्वा असं नाव आहे. महायज्ञ, अत्यंत महान असे परमात्मा हे यज्ञरूप आहेत.
यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं भगवंत म्हणतात. भगवंत हे महायज्ञ आहेत. महाहवी, भगवान हे महान आहेत आणि हवी आहेत. कारण ब्रह्मात्म्यामध्ये ब्रह्मभावाने संपूर्ण जगाचं हवन केलं जातं. ब्रह्मरूप अग्नीमध्ये हवन करण्यायोग्य प्रपंचरूप हवी ज्यांचं स्वरूप आहे असे महान हवी रूप भगवान आहेत. 86वा श्लोक असा आहे. स्तव्यस्तव प्रिय स्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिरनामय. स्तव्य, त्यांची स्तुती सर्वांकडून केली जाते. स्तुती करण्यायोग्य एकमेव परमात्माच आहेत आणि म्हणून ते स्तव्य आहेत. स्तवप्रिय, स्तुतींनी भगवंत प्रसन्न होतात. ज्यांना स्तुती प्रिय आहे असे भगवान हे स्तवप्रिय आहेत. स्तोत्र, ज्यांच्याद्वारे भगवंताची स्तुती केली जाते. भगवंताच्या गुणप्रभावाचं वर्णन केलं जातं ते गुणकीर्तन, ते स्तोत्र हे भगवंताचंच रूप आहे. म्हणून स्तोत्र हे सुद्धा भगवंताचं नाम आहे. स्तुती, स्तवन क्रिया हेही भगवंतांचं रूपच आहे आणि म्हणून भगवंत हे स्तुती आहेत. स्तोता, भगवान सर्वरूप आहेत म्हणून स्तुती करणारे भक्तरूप हे भगवंतच आहेत. म्हणून त्यांचं नाव स्तोता असं आहे. रणप्रिय, ज्यांना रण प्रिय आहे, युद्ध प्रिय आहे असे भगवान रणप्रिय आहेत. लोकरक्षणासाठी भगवंतांनी पांचजन्य शंख, सुदर्शन चक्र, कमोदकी गदा, शांगधनुष्य, नंदक खड्ग अशी 5 आयुध धारण केलेली आहेत आणि म्हणून भगवान हे रणप्रिय आहेत. पूर्ण, समस्त कामनांनी आणि संपूर्ण शक्तींनी संपन्न असल्याने भगवान हे पूर्ण आहेत. समस्त ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य आणि गुणांनी परिपूर्ण असे भगवान हे पूर्ण आहेत. पूरयिता, भगवान केवळ पूर्ण आहेत एवढंच नाही तर सर्वांना संपत्तीने पूर्ण करणारे आहेत. आपल्या भक्तांना सर्व प्रकारांनी परिपूर्ण करणारे भगवान आहेत आणि म्हणून ते पूरयिता आहेत. पुण्य, भगवान पुण्यस्वरूप आहेत. त्यांचं स्मरण समस्त पापांचा नाश करणारं पुण्यस्वरूप असं आहे. असे भगवान हे पुण्य आहेत. पुण्यकीर्ती, भगवंतांची कीर्ती ही पावन आहे, पुण्यमयी आहे, मानवाला पुण्य प्रदान करणारी आहे. भगवंतांची कीर्ती परम पावन आहे असं भगवंतांचं नाम हे पुण्यकीर्ती आहे. अनामय, भगवान आंतरिक आणि बाह्य अशा सर्व प्रकारच्या व्याधींपासून रहित आहेत आणि म्हणून ते अनामय म्हणवले जातात. 87वा श्लोक असा आहे. मनोजवस्तीर्थ करो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुमना हविः. मनोजवः, भगवंत सर्वगत आहे आणि म्हणून त्यांचा वेग हा मनाप्रमाणे आहे आणि म्हणून त्यांना मनोजव म्हटलं आहे. मारुतीला मनोजव असं नाव आहे. त्याचा वेग असा आहे, मनाप्रमाणे प्रचंड आहे. तीर्थकर, तीर्थ म्हणजे विद्या. भगवंत 14 विद्या आणि वेदबाह्य विद्या आणि सिद्धांतांचे कर्ता तसेच वक्ता आहेत आणि म्हणून ते तीर्थकर आहेत. भगवंतांनी सर्गाच्या आरंभी हयग्रीव रूपाने मधु आणि कैटभ राक्षसांना मारलं. संपूर्ण श्रुती आणि अन्य विद्यांचा ब्रह्मदेवाला उपदेश केला आणि देवशत्रूंना असुरांना फसवण्यासाठी वेदबाह्य विद्यांचा पण उपदेश केला अशी कथा आहे. असे समस्त विद्यांचे रचयिता आणि उपदेशकर्ता असल्याने भगवान हे तीर्थकर आहेत. वसुरेता, वसु म्हणजे सुवर्ण. हे भगवंताचं रेतस म्हणजे वीर्य आहे
आणि म्हणून भगवान हे वसुरेता आहेत. देवानी प्रथम जल निर्माण केलं आणि त्यात वीर्य सोडलं. ते ब्रह्माच्या उत्पत्तीचं परम कारण सुवर्णमय अंड झालं असं व्यासांचं वचन आहे. असे हिरण्यमय पुरुष, प्रथम पुरुष, सृष्टीचं बीज ज्यांचं वीर्य आहे, असे सुवर्णवीर्य भगवान हे वसुरेता आहेत. वसुप्रद, भगवंत प्रकर्षाने अगदी खुल्या हातानी वसु म्हणजे धन देतात आणि म्हणून ते वसुप्रद आहेत. ते साक्षात धनाध्यक्ष आहेत. कुबेर त्यांच्या कृपेनेच धनाध्यक्ष आहे. असे प्रचुर धन प्रदान करणारे भगवंत हे वसुप्रद आहेत. तसंच भक्तांना मोक्षरूप उत्कृष्ट फल भगवंत देतात आणि असुरांच्या धनाचे अधिकतर खंडनच करतात. म्हणून भगवंतांना वसुप्रद असं नाव आहे. वासुदेव, वसुदेवाचे पुत्र असल्याने भगवान हे वासुदेव आहेत. वसु, भगवंतांमध्ये सर्व भूत मात्र वसलेले आहेत आणि भगवान सर्व भूतांच्या ठायी वसलेले आहेत. सर्वांच्या अंतःकरणात निवास करणारे भगवान हे वसु आहेत. वसुमना, जो सगळ्या पदार्थांमध्ये सामान्य भावाने वसतो त्याला वसु म्हणतात. भगवंतांचं मन अशा प्रकारचं आहे. समान भावानी सर्वांमध्ये निवास करण्याच्या शक्तीने युक्त असं मन ज्यांचं आहे, असे भगवान हे वसुमना आहेत. हवी, यज्ञात हवन करण्यायोग्य असे हविरूप भगवंत आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, ब्रह्माला अर्पण केलं जातं. ब्रह्म हेच हवी आहे असं गीता वचन आहे. असे भगवंत हे हवी आहेत. 88वा श्लोक असा आहे. सद्गतीस सत्कृतीस सत्ता सद्भूती सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस सुयामुनः. सद्गती भगवंतांचं नाव आलेलं आहे. जो ब्रह्म जाणतो त्याला संत म्हणतात. संतांच्या द्वारा भगवंत प्राप्त केले जातात. सत्पुरुषांच्या द्वारा प्राप्त करण्यास योग्य गतिस्वरूप भगवान हे सद्गती आहेत. तसंच त्यांची गती म्हणजे बुद्धी श्रेष्ठ आहे, म्हणूनही त्यांना सद्गती असं नाव आहे. सत्कृती, जगताची उत्पत्ती, रक्षण इत्यादी भगवंतांची कृती जी आहे ती श्रेष्ठ आहे आणि म्हणून ते सत्कृती आहेत. इथपर्यंत श्री विष्णू सहस्रनाम मालेचं 7वं शतक म्हणजे 700 नावांचं स्मरणचिंतन आणि संक्षिप्त विवरण संपन्न झालं. हरये नमः. 701वं नाव सत्ता असं आहे. सजातीय, विजातीय आणि स्वगत भेदांनी रहित अशा अनुभूतीचं नाव सत्ता आहे. सदा सर्वदा विद्यमान सत्ता स्वरूप अशा भगवंताचं सत्ता हे नाव आहे. सद्भूती, हा चिन्मय सत्स्वरूप परमात्माच अबाधित तथा अनेक प्रकारांनी भासमान होत असल्याने तो सद्भूती आहे. अशा अनेक प्रकारांनी अनेक रूपात भासित होणारे भगवंत हे सद्भूती आहेत. सत्परायण, तत्वदर्शी सत्पुरुषांचं परमश्रेष्ठ अयन म्हणजे प्रापणीय स्थान, पोहोचण्याचं स्थान, गंतव्य हे भगवंतच आहे आणि म्हणून ते सत्परायण आहेत. शूरसेन, ज्यांच्या सैन्यात हनुमान इत्यादी शूरवीर सैनिक आहेत, अशी ज्यांची सेना शूर आहे ते भगवान शूरसेन आहेत. यदुश्रेष्ठ, यदुवंशीयांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रधान असल्याकारणाने भगवान हे यदुश्रेष्ठ आहेत. सन्निवास, भगवंत हे सत्पुरुषांचं आश्रय स्थान आहे आणि म्हणून ते सन्निवास आहेत. सुयामुन, यामुन म्हणजे यमुना तट निवासी. परिजन, गोपाल बाल, देवकी, वसुदेव,
नंद, यशोदा, बलभद्र, सुभद्रा इत्यादी सारे. तसंच पद्म, आसन हे जे सगळं आहे यमुना तटावर असणारं हे सारं म्हणजे यामुन आहेत. असे ज्यांचे परिजन, यमुना तट निवासी ज्यांचे परिजन, ज्यांचे परिकर अत्यंत सुंदर आहेत ते भगवान हे सुयामुन आहेत. आज इथे थांबूया. हरये